मुंबई कधीच न थांबणारं शहर आणि या शहराची गती कायम ठेवणारी एक विश्वासू साथीदार म्हणजे लाल रंगाची बेस्ट बस। 7 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई महापालिकेनं बेस्ट आपल्या ताब्यात घेत सार्वजनिक उपक्रम म्हणून नवा अध्याय सुरू केला आणि तेव्हापासून दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस बेस्ट डे म्हणून साजरा केला जातो। तब्बल 100 वर्षापासून लाखो मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहणारी बेस्ट आजही तितक्याच विश्वासानं धावते। डबल डेकरपासून इलेक्ट्रिक बसपर्यंत, कागदी तिकिटापासून डिजिटल तिकिटापर्यंत काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण बेस्टवरचा मुंबईकरांचा विश्वास आजही तसाच आहे। पाहूयात बेस्टच्या आजवरच्या प्रवासावरचा हा स्पेशल रिपोर्ट। मध्ये मुंबईच्या रस्त्यावर पहिली मोटार बस धावली आणि 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट मुंबई महापालिकेचा सार्वजनिक उपक्रम बनली। त्यानंतरच्या अनेक दशकात लाल रंगाची ही बस केवळ प्रवासाचं साधन राहिली नाही, तर मुंबईच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनली। डबल डेकर बस, खाकी गणवेशातील कंडक्टर, तिकीट फाडण्याचा आवाज आणि बेलचा आवाज या आठवणी आजही अनेक मुंबईकरांच्या मनात ताज्या आहेत। बेस्टची सर्व्हिस ही खूप चांगली आहे। आम्ही 4 वर्षापासून आई आणि मी प्रवास करतो याच्यात। मेट्रोनी जाण्यापेक्षा मी बेस्टनी पहिला प्रेफर करतो की बेस्टचा वापर करा आणि आपला अफोर्डेबल आहे, म्हणजे कमीत कमी दरात आपल्याला पोहोचवते, पाहिजे तिथं पोहोचवते आपल्याला। 15-20 वर्षावरून प्रवास करतो। चांगले सुविधा वगैरे चांगले आहे। पहिल्या म्हणजे 2-3 वर्षापूर्वी 5 रुपये तिकीट होते, आता 10 रुपये गेली, 12 रुपये गेली आणि आता एसी बस वगैरे काढल्यात ते जरा व्यवस्थित वाटतं। एकदम माणूस थकला वगैरे असला उन्हातून तर जरा बसमध्ये बसला तर बरं वाटतं, म्हणजे मनाला जरा शांती मिळते। मॅडम आता कोलंबा तिकडे जायचं म्हटलं ना, एकदम शेवट आहे मुंबईचं, कसं जायचं? कारण 180 ते 90 रुपये 190 रुपये टॅक्सीला द्यावे लागतात, तर हीच 18 रुपयामध्ये घेऊन जाते। बेस्ट इज बेस्ट आहे। माझ्यासारखा तरुण मुलगा आहे तो बेस्टने 2 वर्ष आधीच प्रवास करतोय, बेस्ट आहे। लहानपणापासून मी आतापर्यंत बसनेच म्हणजे मी इकडची बस बेस्ट आहे। मी लहानपणापासून इथंच म्हणजे माझं बालपण पण इथेच झालंय, नंतर इकडचा बसचं ट्रॅव्हलिंग चांगलं आहे, म्हणजे माझा एक्सपिरियन्स चांगला होता इकडचा बसचा। हा बेस्टचा प्रवास हा खूप सुखरूप आहे। पाण्यात किती पण असली गाडी, अर्धी जरी पाण्यात असली तरी ती पाण्यातून धावते आणि बेस्टने सर्वांनी असा प्रवास करा। मुंबई बदलली, रस्ते बदलले, प्रवासाची साधनं देखील बदलली, मात्र आजही मुंबईकर तासनतास रांगेत वाट बघून या बेस्ट बसची वाट पाहणारा मुंबईकर पाहायला तसाच मिळतोय। लोकल पासून स्टेशन पर्यंत, घरापर्यंत, शाळेपासून कॉलेज पर्यंत, ऑफिस पासून बाजारापर्यंत बेस्ट आजही अजूनही प्रत्येक प्रवाशाच्या प्रवासातला महत्वाचा टप्पा आणि दुवा ठरते। मुंबईत मुसळधार पाऊस असो, रेल्वे विस्कळीत झाली असो किंवा वाहतूक कोंडीनं शहर ठप्प झालं असो, अशा प्रत्येक वेळी मुंबईकरांचा शेवटचा आधार ठरते ती बेस्ट बस। स्टेशनपासून घरापर्यंत, शाळेपासून महाविद्यालयापर्यंत, नोकरीपासून स्वप्नांपर्यंत लाखो प्रवाशांचा रोजचा प्रवास आजही बेस्ट पूर्ण करते। मी बसने जातो आणि मला आवडतं। 1 वर्ष झाला बसने जातोय। बस चांगली आहे, बसमध्ये गाणं बिणं ऐकतोय, सगळं चालत राहतं, मस्ती बिस्ती चालत राहते मस्त। आम्ही लहानपणापासून बेस्टमध्ये प्रवास करतोय। आईसोबत लहान असताना आमचा तो खूप विश्वास आहे बेस्ट बसवर, आणि पाऊस असो काही असो बेस्ट चालतच राहतं आणि खूप अफोर्डेबल आहे आणि आमचा विश्वास आहे खूप या बेस्ट बसवर, आणि विश्वास कायम राहील आमचा मुंबईमध्ये। जोपर्यंत मुंबई तोपर्यंत बेस्ट राहील। मला वाटतं बेस्ट बसने मी जेव्हापासून कळतंय तेव्हापासून प्रवास करते, कारण मी मुंबईचीच आहे। छान वाटतंय पहिल्यापासून आतापर्यंत, उलट आता सुविधा वाढल्यात भरपूर। मुंबईच्या प्रवासामध्ये ही बस बेस्ट आहे। मेन म्हणजे उन्हाळ्यात ही सोयीस्कर आहे, एसी आहे बस ना, म्हणून छान वाटतं म्हणजे प्रवास करण्यात। नाही असं आधीमध्ये आलो की मुलं म्हणते टॅक्सीने जाऊया, पण मी म्हणते नाही बसने जाऊया आपण। बसने मला आवडते जायला, पण टॅक्सीने जाता बस आठवण म्हणजे काय असं गावची आठवण येते मग बसने बसलं की असं। खरोखर असं वाटतं की बसने आपण प्रवास केला एकदम चांगलं सुखकर। टॅक्सी रिक्षापेक्षा त्यांना भाडं देण्यापेक्षा आपल्या ह्याच्यामध्ये आपल्याला परवडण्यासारखं आणि चांगला सोयीस्कर प्रवास आहे। बसनं जातो तर चांगलं वाटतंय, लेडीज सीट भेटते, व्यवस्थित वाटतंय, थांबवतात पण, आणि एसी केलं तर लई चांगलं आहे। गरमीचं आम्हाला लई चांगलं वाटतं बसायला वगैरे, प्रवास पण चांगला वाटतो। आर्थिक तोटा, वाढती स्पर्धा, बदलती वाहतूक व्यवस्था अशी अनेक आव्हानं बेस्ट समोर उभी राहिली।
तरी ही जीवनवाहिनी कधी थांबली नाही. आजही हजारो कर्मचारी आणि चालक वाहकांच्या मेहनतीवर दररोज लाखो मुंबईकरांचा प्रवास सुरक्षितपणे सुरू आहे. म्हणूनच बेस्ट ही केवळ बस सेवा नाही, तर मुंबईच्या धमन्यांमध्ये अखंड धावणारी जीवनवाहिनी आहे. 7 ऑगस्ट हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि ह्या 7 ऑगस्ट म्हणजे आम्ही बेस्ट दिन म्हणून साजरी करतो. या बेस्टमध्ये असणारे आमचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी वर्ग ज्यांनी 35 वर्ष त्या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे बेस्टसाठी, आणि त्या कर्मचाऱ्यांचा हा खूप मोठा दिवस आहे. आणि ह्या दिवशी आम्ही अनेक म्हणजे सप्लायमध्ये काम करणारे आमचे कर्मचारी किंवा ट्रान्सपोर्टमध्ये असणारे आमचे ड्रायव्हर, कंडक्टर ह्यांचा सत्कार केला जातो. लोकल आली, मेट्रो आली आणि आता भूमिगत मेट्रोचं जाळही विस्तारलंय. पण बेस्टनं कधी स्पर्धेची वाट निवडली नाही. काळानुसार स्वतःला बदलण्याचा मार्ग निवडला. इलेक्ट्रिक बस, वातानुकूलित सेवा, डिजिटल तिकीट, चलो ॲप, GPS सुविधा, आधुनिक डेपो आणि पर्यावरणपूरक वाहतूक अशा अनेक बदलांसह बेस्टनं नव्या मुंबईशी स्वतःला जुळवून घेतलं. मात्र एक गोष्ट आजही बदललेली नाही, ती म्हणजे प्रत्येक मुंबईकराला आपल्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी. शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई.